कर्ज बिर्ज काराचा, शेता इकाची, गारी घेवाची. कारण यांच्या घरा गारी हाणली ना का त्यांच्या घरा आग लागते लगेच. लगेच ती बोलते भागा भागा त्याही घेतली. अगं आपण पण घेऊ, कधी घेऊ? मी डोकरी झालं व घेसाल, गारी घ्या पहिली. एक पान नाही, गारी हाना हो, नाही तर मटगाड तरी हाना असं लावून फिरत. गाडी हाना. काय करायचा पण गाडी घेवायची. कधी चालवायला नाही नेवायची, गाडी घेवायची. इन्व्हेस्टमेंट हा प्रकारच नाही. गाडी घेवायची ना, ती घेवायची कया नेवायची नाही, 15 वेळा धुवाची. बाबू फरका हान, बालदी हान, 15 वेळा धुवाची ना. त्यावर असा दिवा करायचा ज्योतवाला माहित आहे, आणि त्या दिव्याच्या खाली लिवाचा तू असाच जळत राहा. बघली काय सगळे कोणचे करा असेल तर माफ करा, पटत असेल तर जोरदार टाळ्या. कोणच्यासाठी गाडी हाणाची? कर्ज काढूनशी आता मारुती चकली गारी, काय जावाचा नाही कारण पेट्रोल भरतय भारी. काय जावाचा नाही कारण पेट्रोल भरतय भारी. काय जावाचा नाही कारण पेट्रोल भरतय भारी. सगळी करई नुसती महागाई वारली सारी, सगळी करई नुसती महागाई वारली सारी. खर्च रोजचा भागवाचा झाली या मारामारी. खर्च रोजचा भागवाचा झाली या मारामारी. खर्च रोजचा भागवाचा झाली या मारामारी. बापाच्या गळ्याला फास ग फास, बापाच्या गळ्याला फास ग फास. आता पेटन माझा गॅस, 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 आता पेटन माझा गॅस. रसिक प्रेक्षको, पहिल्यांदाच कार्यक्रम तुम्ही बघत असाल बरीच लोक, पण यातले काही 1% लोक असतील ज्यांनी कधीतरी युट्यूबवर किंवा कुठेतरी पाहिलं असेल काहीतरी, बरोबर. कार्यक्रमात निवेदक नसतो. मगाशीचे निवेदक होते, जवळजवळ 1-1.5 तास त्यांनी निवेदन केलं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मला पाहिजेत. उत्तम निवेदक आहेत. परंतु आमच्या कार्यक्रमात निवेदक नाही, बरोबर. म्हणजे काय होतंय, माझा खपला का तुम्ही टाळ्या वाजवायच्या, आणि तुमचा खपला का मीनी सुरू करायचा, असं आपला ठरावच घेऊया दोघांच्या मध्ये. मध्ये कोण येणार नाही, आता आपणच एकदा टाळ्या वाजवा, मी सुरू करतो आणि तुमच्या मनातलं बोलतो. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर. हे 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 पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. नुसतं जीवाला कसला पोर पाहिजे, नुसतं जीवाला कसला पोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. कारण आपण एवढ्या मोठ्या देशात राहतो ना. 145 करोड आहे आपली लोकसंख्या, जगात 1 नंबर. म्हणजे चायनाला पण च्या माईला आपण बंगारी टाकलाय. जे जाव त्या गर्दी आपण एसटीन जा, एसटीन आपण गेलं तर आपण एंट्री करायच्या अगोदर जागा जेल खपल्या, जागाच ना एसटीन. आणि मग कंडक्टर तर कंडक्टर तो आवरा झाडा, त्यालाच नाही मधीन खुसाल जागा. तो वा पुढे, वा इकडे, वा इकडे. मग आपण जी बसलेली लोक असतात ना त्यांच्या मधीन घुसाचा असा मधीन. आणि जी उभी आहात ना उभी, त्यांना ड्रायव्हर पुरण येत आहे. पहिला ब्रेक मारलं वावरव आली, दुसरा ब्रेक मारलं वावरव आली, तिसरा ब्रेक मारलं ड्रायव्हरचे जोर आता काय जाव. ही झाली एसटीची गर्दी. रिक्षा, 3 चाकी रिक्षा. आपल्याकडे शहरामध्ये 3 चाकी रिक्षा असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं असते 3 प्रवासी फक्त.
बरोबर आहे ना? रिक्षावर लिहिलेलं असते 3 प्रवासी फक्त, म्हणजे तिघाईच बसाचा नियम आहे सरकारचा का एक रिक्षात तिघाईच बसाचा. पण किती किलोचे बसाचा यो नियम नाही आहे. त्याच्यामुळे एक 40 किलोचा बसतंय, एक 140 किलोचा बसतंय आणि त्याला असा चेमून 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 चेमून. शहरातली लोक रिक्षांशी उतारतात बघा कशी. आपल्याला वाटतंय का ती स्टाईल मारतात, स्टाईल नाही ती चिंबालली, त्यांना रस्ताच नाही राहिला. आपला कसा गाव आमची गाडी आवरव आली, रस्ता मोठा आपले गाव न पांडू असा माणूस चालू शकतोय. शहरात मुंबईला जा असंच चालायला लागते. बरं तो रिक्षावाला आपला असा कोणतरी हात करते मम्मा ना घे अंग बस, दुसरा कोणतरी हात करते मम्मा मना घे या अंग ये. मला प्रश्न पडतोय का आता यो नाव बसलाय त्याला तरी कंची जागा. इतकी परिस्थिती बेकार. बरं ते जाऊ दे रिक्षा. त्याच्यानंतर ना डुकडुक, ते 6 असणे रिक्षा आपल्याकडे आहेत का? 6 असणे इकडे आहेत. ते आमच्याकडे त्यांना डुकडुक बोलतात, इकडे काय बोलतात माहिती नाही. टमटम आवाज एकूच आहे, तिकडे डुकडुक निघतंय, इकडे टमटम निघतंय. बरोबर आहे, एकच आवाज. पण त्या नावाला 6 असणे. बसतान कमीत कमी 15. या अंशी कोसकलेली त्या अंशी कोसकलेली. एकाचा रिक्षांची आवरा भाग बाहेर, त्याला सिचरतान माम माम जागा आहे जागा आहे. दुसऱ्याचा तोंड बाहेर येते, अरे जागा आहे तरी जागा आहे. यो काय जेलाय यो आता विरार फाटा आल्याशिवाय बाहेर यावाचा नाही. एकदा घुसला का घुसला. ही ते डुकडुक मधली गर्दी. बरोबर. त्याच्यानंतर ट्रेन. ट्रेनची गोष्ट बरं. ट्रेन आली का लोक अशी धावत जातात जशी काय ती ट्रेन काय स्वर्गान जाणार आहे. अरे जेली तर दुसरी येईल. पण नाही नाही नाही, ते ट्रेन मध्ये एवढी गर्दी. किती बातम्या तुम्ही ऐका, कोण लटकून पडलाय, कोण मेलाय, कोण गुदमरलाय. बरा माणसं अशी उभी राहतात, डोचकाच दिसतात. बाकीच्या अंगा काय हा त्यांचा त्यांना माहिती नसते. बरोबर. आणि यान ज्याची उंची कमी तो मेला, कारण त्याचा तोंड याचे गबलशी येते. बोलते अरे द्यावा द्यावा, मेलू मेलू मेलू, करील काय. तुम्हाला किती वाजेपर्यंत हसायचं माहिती आहे? हा, आत्ताच तुम्ही केवढे हसताय लक्षात घ्या. आणि एकदम जरा दम लागला ना, माझ्या कार्यक्रमाला अनेक वेळा दम लागतो. टेन्शन घेऊ नका, जोरात श्वास घ्यायचा आणि जोरात हसायचा. ओके. तो ज्याची उंची कमी तो मेला. तो इकडचा तोंड काढतय, ते गबलशी नेतय. अरे यो तर भाई आहे याच्या बाई ना अंग धुवून नाही आला. अरे देवा देवा, मेलू मेलू मेलू. तो हालूस विचारतय कुर्ला कब आएगा, कुर्ला कब आएगा. कुर्ला येईपर्यंत यो उरला सुरला खापला. इतकी गर्दी. ए देवा, पटत असले तर जोरदार टाळा, मजा येईल. आम्हाला टाळ्याच ऐकायच्या असतात. इतकी गर्दी. पण किती गर्दी झाली तरी पोरा पाहिजे. यान कोण मंगारी हट्टय का बघा. किती गर्दी झाली तरी पोरा पाहिजे. का पोरा पाहिजे? अरे यका व बाबा कसा भवाचा, अरे यका व बाबा कसा भवाचा. नवरा इष्ट कोणला देवाचा, नवरा इष्ट कोणला देवाचा, नवरा इष्ट कोणला देवाचा. अरे यका व बाबा कसा भवाचा, अरे यका व बाबा कसा भवाचा. नवरा इष्ट कोणला देवाचा, नवरा इष्ट कोणला देवाचा, नवरा इष्ट कोणला देवाचा. पोरी जातील सासुरे घरा, या पोरी जातील सासुरे घरान. जावय चांगला मिल्लात बरा,
जावई चांगला मिळाला तर बरा, जावई चांगला मिळाला तर बरा. अरे पोरी याचा दिन सासुरे घरानं जावई चांगला मिळाला तर बरा, जावई चांगला मिळाला तर बरा, जावई चांगला मिळाला तर बरा. म्हणून प्रत्येकाला पोऱ्या पाहिजे. बरोबर आहे ना? लग्न झाले बरोबर देवाला जातात, पोऱ्या दे पोऱ्या दे पोऱ्या दे पोऱ्या दे. आणि पोऱ्या झालं व आनंद, ए पोऱ्या झाला, ए पोऱ्या झाला, ए पोऱ्या झाला. जसा काही कांचा किल्ला जिंकला पोऱ्या झाला तर. आणि पोर झालं व तोंडा बघावी. हॅलो काय रे? नाही वगनीसला दवाखाना नेलतीव ना? अरे जखमो बरोबर मीठ चोलताव र तुम्ही. अरे आवरा पिसला झाला काय? अरे नको हिचरू याच्या बहिण. काय झाला? आवरा पिसलाला झाला काय? अरे झाल्या जिलेब्या 4 वेळा. म्हणजे पोरगी नको, आई पाहिजे. कारण आईमुळेच तर आपला जन्म झाला, आईमुळे ही दुनिया दिसली, आईमुळे शरीर मिळालं, आईमुळे हा रंग मिळाला, आईमुळे हे रूप मिळालं. आई नसती तर आपणही नसतो. आईपेक्षा मोठा देव जगाच्या पाठीवर कुठेही जा शोधून सापडणार नाही. म्हणून आई पाहिजे बाबांनो. बरोबर आहे? देवाने बघा मला आई दिली, आई नंतर बहीण दिली. आई लवकर येते, लवकर जाऊ शकते, म्हणून बहीण दिली. बहिणीची माया काय वर्णावी बाबा. ज्याला आहे त्याला कळते, ज्याला नाही त्याला डबल कळते. बहीण दिली. पहिल्या तर बहिणीशी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यांच्या लय प्रेमळ होत्या. हा हा. सोनियाचे ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडे. आता बदलला सगळा. आता भाऊबीजेला गेले बरोबर पहिला विचारतात, कतीची रही सारी बाई? 500ची. ही 500ची ना बायकोची? हवा टाईट सगळे भावसांची. बरोबर? कारण बायकोची भारीच असते. मग आम्ही आयडिया करतो, इकडचा किंमत त्यांची सारीवर लावायची आणि त्यांची इकडच्या सारीवर लावायची. मग तिला माहिती आहे, मग घेते डबा भाव असला, चालला भाऊस दलन दलाला गाव भ असा. देवा देवा. पण बहीण पाहिजे. 7-12 इकडं काय आहे ते मी बोल ना, आमच्याकडे लय आहे, पण मी तो विषय घेत नाही. हा उगाच कशाला आपण. पण बहीण पाहिजे, कारण बहिणीची माया जबरदस्त आहे. आई पाहिजे, बहीण पाहिजे. जेवढी तरुण पोरं आहेत त्यांना गर्लफ्रेंड पाहिजे. नाही तर मोबाईल मध्ये फोटो बघतील कोणचा, मोठा होतय बारका होतय, मोठा होतय बारका होतय. दिवसभर शेणान पाय लिपलाय तरी श्रीवल्ली. पण ते गर्लफ्रेंड पाहिजे. बरं एका एकाला 2-2 हात हल्ली. आई पाहिजे, बहीण पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे, बायको पाहिजे. आयुष्यभर साथ देते आपल्याला बायको. तुम्ही गरीब असा श्रीमंत व्हा, श्रीमंत असा गरीब व्हा, धड धाकट असा कसला आजार येऊ दे, बायको आपल्या बरोबर राहते. कारण ती क्षणकाळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. बाबांनो जोरदार टाळ्या बाबांनो. थांबा 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 थांबा. त्याही बघितला का, याही टाळ्या वाजवल्या का नाही? बरोबर आहे ना? नाही तर मग मी गेलो भांडणं. तो बोलत होता आवरा चांगला का बायको पाहिजे बायको पाहिजे, पण तुम्ही टाळ्याने वाजवल्या. मनन घालला तुमच्या मनन, मन समजला मनन काय आहे, टाळीने वाजवली तुम्ही. अगं वाजवली अशी अशी काय तंबाखू मलित होत. एकदा स्त्री शक्तीसाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. आई पाहिजे, बहीण पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे, बायको पाहिजे, पोरगी नको. म्हणजे गणित सुटत नाही, गणित नाही सुटत ना. मग आपल्याला अशी लग्न लावायला लागतील. आमच्या येथे श्री कृपे करून आमचा पुत्र गणेश, आमच्या येथे श्री कृपे करून आमचा पुत्र गणेश याचा शुभ विवाह चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी मंगेश. पोरांचीच लगा. आता सगळ्यांना पोरे पाहिजे, मग पोरी करायची हंसी. आणि पोरे का पाहिजे? काय शिकवलाय? पोऱ्या म्हणजे दिवा. आम्ही दिव पेटलून. पोऱ्या म्हणजे दिवा वंशाला हवा. पोऱ्या म्हणजे दिवा वंशाला हवा.
पण पोराशी माया होईल तुझी छाया, पोराशी माया होईल तुझी छाया. अरे नका नका बोलू त्यांना धन परक्यांचे. आपण पोरीनं परक्यांचं धन बोलताव नाही, सगळीच बोलताव, आमच्यावर बोलतात है ना. या भागात पहिल्यांदाच आलोय, पण सगळी जण परक्यांचं धन बोलतात, पद्धत आहे. पण आता नका बोलू. परक्यांचं धन कसला, दुसऱ्यांचं धन हाणताऊस ना आपल्या पोराला. पटत असेल तर जोरदार टाळ्या. सगळ्या आया बहिणींना रिक्वेस्ट करते की नका नका बोलू त्यांना धन परक्यांचे. शेवटची वेळ सगळ्या माता भगिनींसाठी लिहिले. आवडली तर जोरदार टाळ्या. ओळ तुमच्यासाठी अगोदर ऐका. नका नका बोलू त्यांना धन परक्यांचे, तुमच्यामुळे होईल भलं दोन्ही घरच्यांचे, तुमच्यामुळे होईल भलं दोन्ही घरच्यांचे. म्हणून पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. अरे पोरा पोरी मध्ये नको हा भेद, पोरा पोरी मध्ये नको हा भेद. मुलगी म्हणजे भविष्याचा वेद, मुलगी म्हणजे भविष्याचा वेद, मुलगी म्हणजे भविष्याचा वेद. अरे पोरा पोरी मध्ये नको हा भेद, मुलगी म्हणजे भविष्याचा वेद, मुलगी म्हणजे भविष्याचा वेद, मुलगी म्हणजे भविष्याचा वेद. म्हणजे नॉर्मली आपण पोरा पोरीन भेद करतो बघा. मग घराना शिकलेला असू दे नाही तर अशिक्षित, गावांचा असू दे नाही तर शहरांचा, आहे ना, भेद होत आहे. कारण जवरे पोरी बारके असतात ना, आवऱ्या चिंकी मिंकी पिंकी टिकल्या मिकल्या चिकल्या, ते बरे वाटतात एकदम. हा, एकदा का पोर मोठी झाली, 10वीला जेली का बापूस नुसता जेलर. कधी येईल 7 वाजता क्लास खपलाईचा 8 वाजलं. कालोखाच्या जातील पोरीने बाहेर राहायचा, समजते तुला. आईस बोलतय येईल, पण पहिला तुम्हाला अटॅक येईल. कधी पिसालताव, पिसलो नको तर काय करू तुला समजतंय. कधी जणांचा आपल्या पोरींवर डोला, कधी आपल्या पोरी वाईट जातात काय बघित असतात सगळी जण. तुला समजतंय का, पोरीच्या जातीने बाहेर न राहायचा. येऊ दे तिला, तवरण आपली पोर येते. बापूस विचारतय कोण होता तो. कोण होता, ज्याच्या गाडीवर आलीस तो कोण होता. कोणाच्या गाडीवर आलीस, आम्ही का मेलो. एक फोन न करतायत आम्हाला, कोणच्या पण गाडीवर येतात. कोण होता तो, तो माझा फ्रेंड होता. फ्रेंड बापाशी पेंड. लक्षात ठेव, त्याच्यावर तांगड्या तोडीन, तुझ्यावर तांगड्या तोडीन. अजिबात कोणाच्या गाडीवर जायचं नाही. मुलींच्या जातीला योनी आहे. पटतंय ना. सगळ्या माता भगिनीने अनुभव लाव थोडासा तरी. पण पोरांना हा 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 हा, अहो आमचा मुलगा 11 वाजता जातो. हा, कल्याण भिवंडी बदलापूर अंबरनाथ मुरबाड कुठं पण एकटा जातो. दुसरा बापूस बोलतो तुमचा काय 11 वाजता येतो. अहो आमचा 12 वाजता येतो रात्रीचा, एकटाच. हा मग चेन्नईला गेलता एकटाच. दुसरा बोलतो आमचा 1 वाजता येतो. दुसऱ्याचा दरवाजा ठोकावतो. दुसरी जण आमच्या घरी हाणतात आणि मग यो घरासमोर. पटत असेल तर जोरदार टाळ्या. संस्कृती काय फक्त पोरींची जबाबदारी आहे का, ती आपली पण जबाबदारी आहे. म्हणजे पोरांचा पण जीव असते. हा, जरा मला घरात जायचं आहे, नाही तर पोरा बसली सगळी ये बर की बाहेर. आमचा जीव नसतंय काय, पोरांचा जीव असतंय.
नाही सगळ्यांना सारखा, पण पोरांची एक्सप्रेस होण्याची पद्धत वेगळी असते. तुम्हाला एक 9वी 10वीतला पोरगा असेल ना, 9वी 10वीतला पोरगा, त्याचा एक्सपिरियन्स घ्या, मी सांगते तशी आयडिया करा. त्याला फक्त एवढा सांगा, बाबा माझं जरा डोका दुखतंय. 8वीत 9वीतला पोरगा आहे, त्याला सांगा माझं जरा डोका दुखतंय. या पोराचा बापासवर जबरदस्त जीव आहे, पण त्याची एक्सप्रेस होण्याची पद्धत बघा. पप्पा डोका दुखतोय तुमचा, मग कशाला उन्हात जाता हो, कशाला उन्हात जा, तुम्हाला काय मॅची बघायला बाहेर जायची गरजच नाही ना, घरन दिसतंय. मग युट्यूबवर हाय ना, मी आवरा मोठा टीव्ही करण्याला आणलाय, घरन बसा ना. आणि पप्पा उन्हात जाता हो तर कॅप तरी घाला, माझ्या क्रिकेटच्या 100 कॅप आहात. तुमचा सगळा चंद्र झालाय पप्पा, कनाल जाता होते. आणि आजारी पडू नका, मी दवाखान्यात नेणार नाही. आजारी पडलो होतं 15 वेळा आजारी पडताव, घरन गप बसा ना, बाहेर जायची गरज काय आहे, घरन राहा. बाप असला समजला, पोरगा मोठा होत चालला. आता पोरीचं उदाहरण सांगते. आता 8वी 9वीतली नको, 8वी 9वीतली पोरगी तुम्हाला आईसारखी सांभाळेल, एवढूशीच घ्या पोरगी. तिला सांगा बाय, सांगून बघा माझं डोका दुखतंय जरा. ती लगेच आईसला सांगते, आई पप्पांचा डोका दुखतोय. आईसचा आवाज, तूच बघ. बापासला डोका एके ठिकाणी स्थिर ठेवायला सांग. आली मोठी बापासची वकील, आई खरंच दुखतोय, मग तू बघ. मग ती शेजाऱ्यांच्याकडे जात आहे, काकू काय. काकूंचा प्रेमळ आवाज, बाम पाहिजे, बाम पाहिजे. लागला तुझ्या बापाचा डोका दुखाला, प्रत्येक वेळी बाम मागायला येतं आमच्याकडे, बाम पाहिजे बाम पाहिजे बाम पाहिजे बाम पाहिजे. आणि तुझ्या बापासला टक्कल काय ना कपाल काय माहिती आहे, अख्खा फसा 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 फासताव. आमची अख्खी बामाची बाटली संपवलीस तू, नेवायला येतच मोठी. पोरगी हलत नाही, तिला माहिती आहे कत्ती वराडली तरी हीच काकूस देईल, बरोबर. पोरगा असता तर काय बोलला असता, ठेवा तुम्हाला. पोरगी सहनशील आहे, पोरगी हलत नाही, एवढूशीच आहे, पण तिला माहिती आहे बाम घेऊनच जावाचा. ती काकूशे जवळ राहतय, काकूस शेवटी डबी काढत न बोलत, हे बघ औरुसच लाव, जास्त लावू नकोस. असू दे हानतय. ती घरी येते, पप्पांना सांगते पप्पा इथे झोपा. आणि काकूस निदम दिलाय म्हणून आवरुसास बाम काढते आणि पप्पांच्या डोक्याला लावते. बामामुळे डोकं बरं होत नाही, मुलीचा हात लागला ना तर बापाचं डोकं थांबतंय. अनुभव घ्या बाबांनो. आणि म्हणून पोरगी पाहिजे. पण मला हे सांगायला लय आनंद होते, तुम्हाला ऐकायला पण लय आनंद होते, पण ज्यांच्या घरी पोरी आहेत त्यांचा टेन्शन मी घालवू शकत नाही. मी पण एका पोरीचा बाप आहे, टेन्शन नाही. लिफ्ट मध्ये पण पोरींना एकत्र नाही सोडत आपण, जमानाच तसा नाही राहिला, काय करायचं, कोणच्यावर विश्वास. म्हणून पोरी आहे तर टेन्शन, मला तर सगळ्यांचंच टेन्शन आहे. मग काही लोक आयडिया सांगतात, शहरातली लोक बघा, मुलींची सुरक्षितता हवी असेल, महिलांची सुरक्षितता हवी असेल तर सगळ्या मुलींना, महिलांना, आजीबाईंना आपण इलेक्ट्रॉनिक जॅकेट देऊया. आणि इलेक्ट्रॉनिक जॅकेट त्यांनी कुठेही घालून जायचं, चार्जिंगचं जॅकेट घालायचं. आणि कोणता पुरुष आला का इथे बटन दाबायचं, आणि इथे बटन दाबलं की पुरुषाला 440 व्होल्टचा शॉक लागणार आणि तो कोसळणार. मस्त आयडिया. समजा आपल्याला इलेक्ट्रॉनिक जॅकेटा दिली चार्जिंग वाली. आता एखादी महिला जॅकेट घालून दिवसभर ऑफिसला गेली, काम करते, संध्याकाळी घरी आली, किचन मध्ये काम करते, आणि मागशी नवरा आला सलमान खान एकदम असा मूड मध्ये, आणि तिला हात लावला. हात लावल्याबरोबर तिने आव न देखा ताव, बटन दबाव, बटन दाबला, बटन दाबले बरोबर याला शॉक लागला का बाय माझे मारशील ठार. त्या जॅकेट पहिला काय यो उपाय नाही, यो वरवरचा उपाय है ना, यो वरवरचा. दुसरा उपाय सांगतात बघा, हे तर सगळ्यांना माहिती आहे, A to Z लोकांना. मुलींची सुरक्षितता हवी असेल, महिलांची सुरक्षितता हवी असेल तर सगळ्या मुलींना, महिलांना, आजीबाईंना आपण कराटे शिकूया. ऐकलं, कराटे शिकवा. आता समजा आजीबाईंना कराटेचा क्लास आपल्या गावात लावला. आजीबाई अशा उभ्या राहा, मी अशीच उभी आहे. अहो कराटेमध्ये याला हॉर्स पॉवर पोझिशन बोलतात.
माझी हॉर्स पॉवर देवानेच केली बाबा, तू नको सांगू. हा, काय करायचं बघा. एकदा चोर आला, कान फाटत चोर चंबा, तुम्ही नका मारू, तुम्हीच पडाल. ओके, मी सांगतो ते ऐका. हा, काय करायचं. चोर आला का एकदाच समोर पाय टाकायचं आणि म्हणायचं अरे माझी कवळी उडेल ना, कवळी उडेल, कवळी फिट बसवा करा. आत्ता काय करायचं, आत्ता चारी बाजूला बघायचं का कुठला रस्ता सोपा आहे तिकडून पळून जायला. हे आपली कामं नाही, हे सगळे वरवरचे उपाय. मला जो उपाय सुचला तो मी माझ्या कवितेत मांडला. पहिल्या ओळीतच उपाय आहे. ही कविता आपल्या आगरी भाषेतली भारत बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानामध्ये आली होती. त्याचेच पहिले काही ओळी ऐकवतो. पहिल्या ओळीतच उपाय आहे. उपाय कुठे आहे. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर, तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. हाच उपाय. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. तुमच्याकडे असेल जरुरीपेक्षा जास्त पैसा, तुमच्याकडे असेल जरुरीपेक्षा जास्त पैसा, त्यातला थोडा गरीबाला दान द्या रे. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. कोणी बोलत असेल लेक, कुणी बोलत असेल लेक, मग बोलू नका एकमेक. जरा ऐकून घ्या थोडं, सुटेल जीवनाचं कोड. जरा ऐकून घ्या थोडं, सुटेल जीवनाचं कोड. पण थोडा तरी त्याला कान द्या रे. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. अरे पोरा पोरी मध्ये नको हा भेद, मुलगी म्हणजे भविष्याचा हा वेद. मुलगी म्हणजे भविष्याचा हा वेद. मुलगी म्हणजे भविष्याचा हा वेद. नुसता गावाला दाखवायला चोर पाहिजे, नुसता गावाला दाखवायला चोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे. आवडतो ना रसिक प्रेक्षक. खरं म्हणजे या विभागामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम आहे, मला कोणी ओळखत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडला असेल का कसला असेल कार्यक्रम, म्हणजे बघू एकटा तर माणूस दिसते. पण आवडतोय, आवड असेल तर जोरदार टाळ्या, म्हणजे आम्हालाही जोर येतो. थँक्यू. कारण काय होतं की ज्यांनी आम्हाला बोलवलं त्यांना किती प्रेशर असेल की कार्यक्रम आवडला नाही. बरोबर आहे ना. ते 4 कवी लोक असतात ना, ते कविता सादर करत असतात. जाम जाम कविता सादर. थोड्या वेळाने 2-4 काठीवाले तिथे येतात. मग अजून थोड्या वेळाने अजून 4-5 वाले काठीवाले येतात. मग कवी जरा घाबरतात. मग कवी त्यांना विचारतात की काठीवाल्यांना की तुम्ही कशासाठी आलात. ते बोलतात की तुम्ही काय नाही, तुमचं करा. तुम्हाला कोणी बोलवलं ना त्यांना शोधतो आम्ही. तर त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद साहेब आम्हाला, ज्यांनी या ठिकाणी संधी दिली. आणि आमचे बंधू त्यांनी सांगितलं की या गावाची परंपरा, या गावाचा लौकिक, या गावातले एक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विभागात पुढे गेलेली मुलं आम्ही बघितली. आम्हाला खूप आनंद झाला साहेब. खूप चांगलं गाव आहे तुमचं आणि इथे येऊन खूप बरं वाटलं मस्तपैकी. आणि आम्ही कार्यक्रम पण मस्त मजेत करतोय, असं काही टेन्शन नाही आहे बिलकुल. होंडा हसो न पल्सर हसो, होंडा हसो न पल्सर हसो न हसो ती आपाची. बाल्या गाडी हलू चालव, हे बाल्या गाडी हलू चालव, चिंता करत बापाची. बाल्या गाडी हलू चालव, चिंता करत बापाची. बाल्या गाडी हलू चालव, चिंता करत बापाची. कारण आपले पोरांची 3च स्वप्न असतात.
एक म्हणजे मोबाईल पाहिजे, तो पण हल्ली iPhone 16 पाहिजे, त्याला प्रो पाहिजे. प्रो मध्ये अजून पुढे गेलो ई निघलाय अजून, म्हणजे बापूस पैसे देताना ज्या वराटतं ना त्या मोबाईलचं नाव ई, असा प्रकार आहे. आयफोन फोन पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे आणि बाईक पाहिजे. या 3 गोष्टी असेल का आपला पोऱ्या कान्ना मावर आहे की अरे बाबा बाबा. एकदा आम्ही गाडी घेतली ना, पहिली कशी गाडी होती माहितीये, जेव्हा मी गाडी घेतली होती तेव्हा हिरो होंडा SS 100cc ची बाईक होती, 100cc ची, टाकी आवरुशीच होती. नंतर आली पल्सर, माहितीये ना, सगळ्यांना माहिती आहे सर, यंग पोरांना. पल्सर आली, पल्सर, टाकी आवरी मोठी झाली. नंतर आली FXZ, टाकी आवरी मोठी झाली. नंतर आली बुलेट, टाकी आवरी मोठी झाली. नंतर आली KTM, कधीतरी मरणार, KTM, टाकी. आता तो पोऱ्या बसतय ना गाडीवर, आवऱ्या टांगऱ्या फाकलेल्या असतात. आणि मधली सीट, आम्ही पहिले गाडीवर बसायचो, सीट बरोबर लेवल मध्ये असायची. आता गाडीवर कोण बसत नाही, कारण मधली सीट आवरी दबवली ना का गाडीवर झोपायला लागते. हल्ली गाडीवर झोपलाय तो, आणि बरा लाईटा कया लागलेल्या दिसतात देव जाणो. आणि या अशा पोझिशन मध्ये बसायचा गाडीवर, आणि मंगारची सीट आवरुशी. पहिलं कसं एक बसायला व्यवस्थित जागा होती, आता जागा नाही, आवरुशी सीट. त्यावर म्हणजे कसा बसायचा, आणि माग बसलेला माणूस सगळ्यांना अगोदर मरतय, कारण ब्रेक मारला का तो तौरव उरते पहिला. कारण विक्रम वेताल सारखा, विक्रम सुरक्षित, वेताल बाहेर, उरला लगेच. इतकी बेकार परिस्थिती. म्हणजे आता 350 सीसीच्या बाईक आहेत ना साहेब, 350 सीसी म्हणजे बाल्या निघला का भुर्र, मंगारी नुसता धुर. शेवटी त्याच्या आईस बापासला सांगतात, याला आवरा, लय गाडी फास्ट चालवतोय, याला बघा जरा. मग आईस बापूस बोलतात, बाबा ऐकतय का आमचा, आम्ही का त्याला कमी सांगताव काय, ऐकल. लगाम म्हणा, लगाम म्हणजे काय, अगला जनरल नॉलेज. लगाम म्हणजे बायको, मग त्याचं लग्न करून देतात. आता पहिला असा गाडीवर बसाचा, एकट्याची गाडी ना, असं काय करू ना काय नको, बरोबर. बायको आली का पहिलेच त्याला पुढे, थोड्या पुढे व्हा, आले बरोबर आवरा वाकवला, बरोबर. जराशी फास्ट गाडी चालवली का मागशी चिमटा घेते, हळू चालवा, तुमचे दात पडले माझे नाही पाडायचे, हळू चालवा. नाही, सगळ्यांची स्टोरी आहे, अजून पुढे सांगते ती स्टोरी. काय होते, 100च्या स्पीडनी चालवाचा, बायको आल्यावर 80च्या स्पीडवर आला. 2 वर्षांनी माणसाची प्रगती होते, 2 वर्षांनी माणसाची प्रगती होते, पोर होते. आणि हल्लीची पोरा पालन बसत नाही, पण गाडीवर बसताय. अंकेल जीव धरलाय का नाही, पण गाडीवर आहे, बरोबर. मग आता बायको आली तर आवरा वाकला, पोऱ्या आला पुरशी वाकला. नवीन मॉडेल डिस्प्लेला ठेवलाय लोकांना, हे बघा मॅन्युफॅक्चर्ड बाय अस. ओके. आता अजून 2 वर्षांनी माणसाची प्रगती का थांबण आहे, अजून 2 वर्षांनी आणखी पोर होते. मग त्या जुना मॉडेल दाखवून झाला लोकांना, त्या माग ठेवतात, नवीन मॉडेल पुढे ठेवतात. काय हे बघा थोडं वेगळं आहे, बरोबर. आणि 2 पोरा होईपर्यंत ती आवरी जार होतोय का, गारी व मावन आहे का, पुरा व्हा जरा थकाटा किंवा बसो पुरा. काय पटत असेल तर जोरदार टाळे बाबा, आपली सगळ्यांची अवस्था आहे, माझी. होंडा हसो नि पल्सर हसो नि हसो ती माझी,
बालगाडी घालून चालवू चिंता करत बापाची बालगाडी हलू चालवू चिंता करत बापाची बालगाडी हलू चालवू चिंता करत बापाची ऍक्सिडेंट का होतात पोरी दिसल्याने माराची स्टाईल पोरी दिसल्याने माराची स्टाईल बघाची नाही खंती खंची बाईल बघाची नाही खंती खंची बाईल बघाची नाही खंती खंची बाईल पोरी दिसल्याने माराची स्टाईल कारण एकदा का गाडी हल्ली का पोऱ्या मावसने आई आई मटण आणू आई बोलते बाबा सत्यनारायणची पूजा आहे मटणा काय खातस आई आई आणतो कारण मटणाचं दुकान नाक्यावं 4 पोरी बघायला मिळतील तया जेला यो मटण ऐकते काय मटण हाणाला गेला स्टाईल मारली घर पसला 1 किलो हाणाला गेलता 1.5 किलो त्याचा निघला इतके आणि आपले बाबा पोरी अशा चालताना रस्त्याच्या बाजूशी मग येतेस आपल्या पोरी बसत नाही पण 4 वेळा विचारतील मी आमच्या गावातून पण असा रस्ता बाहेर जातो तिथे एका पोरानी त्या पोरीला 3 वेळा विचारला येतेस नाही आणि एके अजूनही हात केला का म्हणा थांबव बाबा थांबव त्याला म्हणजे हेल त्याला थांबवली ना गाडी पुढं मी उभा होतो मी अडवलं त्याला बोले थांब रे नेहमी खाकी पॅन्ट घालतो का तर लोकांनी पोलीस समजावा काय पोलिसाला ट्रेनिंग देतो ना त्याला मला हे थांब रे काय दादा अरे बोल त्या पोरीला तू 3 वेळा विचारलास येतेस का आणि त्या आजोबांना का नाही रे घेतलेस ए दादा बोलतो तुम्हाला काय टेन्शन माहिती नाही यांना नाही गाडी वय बसता आणि हे रुमाल लावतात गाठ हात टाकली तर जबाबदार कोण तुम्ही घेसाल का बोलो बाबा एकाला मी मग शेवटी आपल्याला एक्झाम्पल सेट करायला लागते ना मना हात केला एकाने थांबव मी घेतली गाडीवर बोले बसा कुठं जायचंय तुम्हाला मला उरणला सोड बसा माझ्या गाडीवर बसले असे बसले आणि ही मिठी मारली मला जोरात असं का जीव गुदमारला बोला अहो मिठी सोडा अरे मिठी सोडा अरे पडलो मग अरे नाही पडणार तुम्ही मिठी तर सोडा मग त्याही मिठी सोडली आणि शिक्या माझे पॅन्टीन अशा गुतवल्या या पॅन्टीन बोटा टाकल्या अशी मी बोलो हे काय पडलो मग अरे तुम्ही पडलात तर माझी अर्धी पॅन्ट घेऊन जासाल मला घरी कसं जाता येईल तुम्ही काढा बोट काढा तरी बोट काढली बसले माग थोड्या वेळाने माझ्या पाटणीवर त्याही मारायला सुरुवात केली थांबव गाडी थांबव गाडी जोरदार 4-5 खाल्ल्यावर काय झाला गाडी थांबवली याही गाडीवरशी उडी मारली अरे तुझी गाडी पेटली तुझी गाडी पेटली बघतोय तर यांचे पायां चप्पल नाही सायलेन्सर व पाय ठेवला आहे